सरपंचीन बाई बघताय मला पोरगी का मारू उडी सांगा. नको उडी नको मारू तू. नंद्या तू उडी मार, मला बघायचे कशी उडी मारतोय तू. सरपंचीन बाई बघताय मला पोरगी का मारू उडी सांगा. नको उडी नको मारू तू. नंद्या तू उडी मार, मला बघायचे कशी उडी मारतोय तू. गोट्या उडी कशाला मारायला लावतोय त्याला. त्याने उडी मारली आणि त्याला काही झालं म्हणजे सगळं सरपंचीन बाईवर येईल ना. कसं निस्तरायचं मग ते. अहो त्याला काय नाही म्हणत, त्याला मारू द्या उडी. नको तू उडी नको मारू बाबा. नको उडी मारू. सरपंचीन बाई तुम्ही काय म्हणला होतात. काय? एकदा का मी निवडून आले आणि सरपंच झाले तर गावातल्या सगळ्या रखडलेल्या पोराचं लग्न लावून देईन. आता द्या माझं लग्न लावून. अरे नंद्या मी तसं नव्हते म्हणली. मी म्हणले तूच मला म्हणला होता की बाबा तुम्हाला निवडून दिलं तर माझं लग्न लावून देतात का. मग मी फक्त बघू म्हणलं होतं. बघू म्हणजे काय लगेच पोरगी बघायला जाऊ असं नव्हतं ते. सरपंचीन बाई बघताय का नाही सांगा मला पोरगी मार का उडी. नको ओ, उडी सरपंच नको बाई हा फक्त तुम्हाला म्हणून नाही आला, हा सगळ्या उमेदवारा गेलता आणि त्याला म्हणत होता तुम्ही निवडून आले माझं लग्न लावून द्या. आणि ह्याला माहिती होतं त्यांच्यापैकी कोणतरी एक निवडून याला म्हणून, आणि म्हणतोय तुमच्या मागे लागलाय. नंद्या तू उडी टाक, तुझं काय लग्न होत नाही आणि सरपंच बाई तू काय लग्न लावून देत नाही. तू मार उडी. नको, उडी नको सरपंचीन बाई मारू. मारतोय बघताय का नाही नको, पोरगी. उडी नको मारू. उडी मारायला लागलोय मी. मारू का. अरे मारतोय. हे बघ, मारतोय. नाही उडी मारतोय. नको मारतोय. अरे अरे नको मारतोय. मारू, तुझ्या पाया पडते मी. हे बघ, आयो. ओय, ओय, आय, 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 आय. आयो. गोटे काय करतोय. नाही मोडलं याचं कुठं काय. याला मला वाटलं मोडलं. बरं चला आहे ना? सरपंच बाई चला तुम्ही. चल. आयो. अग, 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 अग. आ. आ. दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा. हा हा, हा. ये. हा. बापजी अण्णा कारण द्या धोका झालाय आपल्या सोबत. कसला धोका. सरपंच बाईनं धोका केलाय आपल्या सोबत. मला म्हणली होती निवडून आले ना मी सरपंच झाले की तुला पोरगी बघते. आता पोरगी बघायला गेली या. ते सगळं ठीक आहे पण तू असा ढुंगात मोडल्यावर आणि वाकडा का झालाय. मग सरपंच बाई शब्दाला फिरली ना. मग म्हणून मी झाडावर आहे ना आंदोलन करत होतो चढून. मी म्हणलं मारू का उडी तर मार म्हणले. मी उडी मारली. खुशाला उडी मार म्हणली. हा. आज सोन्यासारखं पोरगतून तुला उडी मार म्हणली. हा. नाही काय मोडतोड झाल्यावर जबाबदार कोण याला. आता मोडतोड झाली ना. आणि मग काय आंदोलन माघारी घेतलं का तू. नाही नाही असं कसं काय माघारी घेईन मी आंदोलन. अरे मला बी वाटतंय ना माझं बी लग्न व्हावं. मला बी पोरं बी असावं. सगळं मला बी वाटतंय ना. माझा बी संसार फुलावं. माझा येल मांडवावर जावं. वाटतंय का नाही अण्णा मला सांगा. नाही खरंय. मग? माझा राजकीय संसार काढलाय पण तुझ्या संसाराची गडी मी बसून देणार. अरे म्हणजे थोडक्यात सरपंच बाईंनी खुशाल तुझं आंदोलन चिरडलंय. लोकशाहीत असं आंदोलन चिरडणं म्हणजे अरे आंदोलन म्हणजे अन्यायाला वाचा कोण फोडणार. घाबरू नको. तू आंदोलन कर. मी आहे तुझ्यासाठी आंदोलन करायला. आपण दोघं मिळून आंदोलन करू. जमतंय. हा असं आहे ना उद्रेकाची लाट उठली पाहिजे. दाखवून देऊ ना आपण बी. अरे खुशाल अशी फसवणूक करतात भोळ्या भाबड्या सामान्य जनतेची म्हणजे. हा अण्णा आता माझं नाव आहे नंद्या आणि आता काय बी होऊन द्या आंदोलनाला बसणार म्हणजे बसणार मी. हा चल मी आहे तुझ्या बरोबर. चला. ये इकडे. अण्णा हा. आपण नेमकं उपोषण करणार आहेत का आंदोलन करणार आहेत. का रे. नाही उपोषण करणार असला तर घरी जाऊन जेवून येतो. सकाळपासून जेवलो नाही मी. अरे याड्या उलट आहे ना उपोषण करायचं म्हणजे खरं खरंच उपाशी राहतू. म्हणजे काय माहितीये का तुला अशक्तपणा आला, चक्कर आली, 4-5 सलाईन जोडायला लागल्या, डॉक्टर बिक्टर बोलवायला लागले, पत्रकार आले, म्हणजे आंदोलन चिघळण ना आपलं. म्हणजे तुला जेवढा जास्त त्रास होईल का तेवढी देखणी बायको भेटेन. मग अण्णा मी एक काम करतो ना. हा. पायच मोडतो गळ्यात अडकून घेतो म्हणजे मग अप्सराच भेटेन मला. नाही नाही मग एखादी मोडकी तोडकी भेटेन तुला. त्यापेक्षा आहे ते बरे. झटपट करा खटपट. बोला अण्णा नंद्या काय करा तुमचं पटपट करून घेऊ आपण सगळं. आम्हाला कुठं काय करायचं. मग तुम्ही माझ्या काय आले. हे काय डोक्यावर पडलंय का रे. अरे तुझ्याकडे कुठं आलोय. आमचं आम्ही रस्त्याने चाललोय. ह्यो माझा एरिया आहे अण्णा. ह्या एरियात येणारा प्रत्येक माणूस मी जवळ घेतो भाजरून काढतो. बोला तुमचं काय बाजारायचंय. आमचं काय नाही बांधायचं बाबा. इथे एकटं एवढा मोठा कुटाणा झालाय माहितीये का तुला. काय झालं. धोका झालाय धोका. कसला धोका. सरपंच बाईनी येणार नंद्याला धोका दिलाय. अयो
सरपंच बाई नंदाचं लफडं चालवतोय. अण्णा बघा सांगा ना याला काही. अरे मग? तसा धोका नाही. मग कसा पलटल्या पलटल्या? हा. मी काय केलं नेमकं? भाकरी फिरवली भाकरी. अरे मग नंद्या भाकरी फिरवली तर भाजी खायची, त्याच्यात एवढं काय? अरे काय उपाशी माणूस आहे रे ह्यो. अरे बाबा म्हणजे शब्दाला जागले नाही असा धोका दिला. शब्द हा. फिरवला. असं सरळ सरळ मराठीत म्हणा ना. तुम्ही काय एवढं फिरून फिरून आले. बरं मुद्द्याचं बोला, काय झालं? अरे काय झालं माहितीये का, निवडणुकीच्या आधी हा. सरपंच बाईंनी ना नंद्याला काय शब्द दिलता, हम्म. इलेक्शन होऊ दे, हम्म. मी निवडून येऊ दे, मी तुझ्यासाठी चांगली एखादी बायको बघून तुझं लग्न लावून देईन. मग आता फिरले ना त्यांच्या शब्दाला त्या. अयो आता- लय लय बेकार केलं, लय बेकार. आता पोरगी बघा ना. आय, 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 आय. नीला, बरं, तुला वाटतं ना माझं बी लग्न व्हावं म्हणून? होईल. मग बरं, होय अण्णा आता तुम्ही काय करणार पुढं? आता हा. अण्णा करणार खन्ना. नाही नाही, खाना कळलं, पण करणार काय ते सांगा. काय करणार म्हणजे जाणार हा. आणि आता आंदोलन करणार सरपंच बाईच्या घरापुढे. होय, हा. करा तुमचं आंदोलन सक्सेसफुल होणार. आणि समजा सक्सेसफुल होऊन पोरगी जर भेटली तर हा. मला बोलवा, मी सरसकट सगळ्यांची दाढी डुकी करतो. हा? हा. चालतंय, बरं, जाऊ का? तिथं सगळ्यांची सरसकट करणं म्हणजे का दहाव्याचा कार्यक्रम आहे का? अण्णा महत्वाचं बघा ना आधी. हा चला आता तुझ्या लग्नाचा बार उडून देणार अण्णा. कसा? अण्णा खन्ना. चला. अरे जरा जोर लाव ना, जेवला नाहीस काय? लावलाय तात्या, जोर लावलाय. हं. तात्या, काय तुम्हाला खबर कळली का? कसली? नंद्याला घेऊन बापजी शेठ उपोषणाला बसणार आहे. काय म्हणतो? हा, त्या सरपंच बाईनी नंद्याला शब्द दिलता आणि तो ऐन टायमाला सरपंच बाईनी फिरावलाय. शब्द काय होता माहिती का? काय? बाबा मी सरपंच झाले हा. तर तुझं पहिलं लग्न लावून देईल. पण तसं काय सरपंच बाईनी केलंच नाही आणि त्याच्यामुळे नंद्याला दुखावलाय. आणि बापजी शेठ नंद्याला घेऊन उपोषणाला बसलाय तिच्या घरासमोर. थांब. या दोघांचा बदला घ्यायला नामी संधी. तू एक काम कर, उचल तुझं बाड बिस्तार आणि चल माझ्या बरोबर. मी कशाला कुठं? अरे चल मी रे, कशाला पण एक से भले दो म्हणतात तसं. चल तू, चला, आपल्याला काय? चल. निलेश काळेचं लग्न झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. निलेश काळे तर मी आहे. माझा कुठं लग्नाचा विषय? नंद्याच्या लग्नाचा विषय. अरे तुझंच लग्न करायचंय. ती बापजी सत्तेत नसताना आंदोलन करून त्या नांद्याचं लग्न करतय. लोक मला विचारतील ना, सत्तेत नसताना त्याने त्याचं नांद्याचं लग्न करून दिलं, तुम्ही काय केलं गावासाठी? आपण तात्या, मला आता नाही लग्न करायचं. मला आहे ना शेटल व्हायची, शेटल. अरे आत्ताच वय आहे लग्नाचं. पहिलं तर एक तर फाटक्या तुला पोरगी कोण देणार नाही, त्यात वय जर झालं ना तर आयुष्यभर असंच राहील. ऐका ना तात्या, हा. तुम्ही लका लय माय लग्नाचं मनाव घेतलंय. मला आहे ना अजून माझी लाईफ लय शेटल अशी करायची. मला असं भरपूर जग फिरायचंय अजून. तुला वाटतंय तुझी लाईफ सेटल होईल? तसं प्रयत्न तर करायला काय हरकत नाही. आपण कसले बी स्वप्न बघू नको, चुपचाप गुमान चल, तुझं लग्न लावून देतो मी. चल. बर मासाचे पैसे कधी देताय मग? अरे देतो, तुझं लग्न जमून देतो एवढं मोठं, त्याचं कमिशन मागतो काय तुला? हं? कमिशन नाही, पण शेवटी कसा पोटा पाण्याचा प्रश्न असतो. ते बघू पहिलं. चल आ, ते तेवढं पहिले चल तू, पैसे तेवढं. पहिले चल. निलेश काळेचं लग्न झालंच पाहिजे. अरे तुम्हाला सांगितलंय ना, जावा ना इथून तुमच्या घरी. अरे आमचं काम आहे सरपंच बाईकडे. तुझं काय रे, चहा पेक्षा कितलीच गरम. हा? नंतर यावा जावा. नंतर यावं काय, इथं आलोय कशाला आम्ही? सरपंच बाईंना सांग बापजी अण्णा आलाय आणि सोबत नंदे बी आहे. बिझी जावा तुम्ही इथून. अरे काय बिझी? मग बापजी अण्णा एकदा गरम झालं ना, बापजी अण्णा दिन दन्ना आणि वाजवीन कसा रे नंद्या, खन्ना. हा मग मी आहे नंद्या, आता काय बी होऊन द्या. तुम्हाला सांगितलं कळतं का नाही? सरपंच बाई आहे ना आमदार सोबत बिझी आहे, कळलं का? फोनवर चर्चा झाली त्यांची. हे बघ खोबरं ठेवून गेलं सरपंच बाई. आता खोबऱ्याला आमदार म्हणतो का तू? अरे परपंच असतो थोडा माग, का सारखं लक्ष तिकडच, थोडा परपंचावर बघावा लागतो. आणि आमची कामं का बघायची? ह्याचा परपंच इसकटला ना पार. थांबा मीटिंग झाल्यावर तुमची कामं होती. थांबा, येईल सरपंच बाई बाहेर. हो, तात्या, तेवढं बाय पैसे द्या ना मसाजचे. थांब रे, देतो ना तुला. सरपंच बाई कुठे आहेत? आता काय काम काढलं तात्या तुम्ही? काय म्हणणार, बोलो. सरपंच बाई आहे ना खासदार सोबत आहे ना फोनवर बिझी आहे जरा. आता आमदार मानला होता तू. तू गपलाय, मी बोलतोय ना तात्या सगळं. तू असं झालं ती हमारी बिल्ली हमी कोच म्याव म्याव.
तुलाच मी शिकवलंय की गावकरी आले तर त्यांना काय सांगायचं, तू आता मला बोलतो का? मग- जा सरपंच बाईला बोलून आण, जा. नाही नाही पण आधी आमचं काम आहे आमच्यासाठी आम्ही बोलू पण कामासाठी चाललो ना, आम्ही थोडी गप्पा मारायला आलोय. नका. अरे तुला काम मी शिकवली सगळी तू अरे, मला मला सांगू नको सरपंच, तुमच्या मी कामाचं राहिलो राम द्या, पाहतो. मला मसाचे पैसे द्या. अरे थांबा तुम्ही. तुम्ही कशासाठी आलाय दोघं इथं? तुम्ही कायसाठी आलाय तात्या? ह्याच्या लग्नासाठी आलो. अहो तात्या हे बाबजी शेट्टी नंद्याच्या लग्नासाठी आले आणि तात्या तुम्ही या निलेच्या लग्नासाठी आले. हा, मग अहो तात्या हे सरपंच बाईचं घर आहे, या संस्था नाही काही शाली पोर आहे का? ह्यो बोंबील फुग्या आणि ह्यो बेवडा. ए, थांबा मी हाय नांद्या मला फक्त याला तो 2 देऊ द्या सर का तुम्ही नांद्या लग्न व्हायचंय तुझं अजून ए, अरे ही नंद्या तर बेवड आहे, ही तर काय तर काम धंदे करते. खटपट हा? झटपट. जा तू सरपंच बाईला बोलून आण. हे बोंबील फुग्याच्या आणि बेवड्याच्या नाही लागणार आम्ही. जावा तुम्ही इथून. इथं लग्नाचा महत्वाचा विषय चाललाय तुझं काय रे मध्ये मध्ये सरपंच बाई येईन तेव्हा बघन, कळलं का? तो तुम्ही घर बसा नाही, जावा इथून. अरे कव्या यायचं पण या मला हाणू द्या ह्याला 2 हाणू द्या आता बोलून आणीन ते. मग असं आहे अयो काय झालं? कोणी आणलं आमच्या पियेला? नंद्याने नंद्या काय रे? कशाला मारलं त्यांना? लय पुढचं रान हाणीत होता तो काय गोंधळ लावलाय माझ्या दारात? काय काम आहे तुमचं? गोंधळ म्हणताय का तुम्ही? जनतेची काम आहे ह्याला गोंधळ म्हणताय तुम्ही? एवढं महत्वाचं काम घेऊन आलाय मला सांगा तुम्ही या बोळ्या बाबड्या गरीब नंद्याला काय शब्द दिलता तुम्ही? काय तुम्ही निवडून आल्यानंतर याच्यासाठी मुलगी बघणार चांगली, याचं लग्न लावून देणार. दिलं का लग्न लावून तुम्ही? नाही हे बघा, मी काय नंद्याला शब्द दिला नव्हता, कोणालाच काही शब्द दिला नव्हता मी. तरी पण सरपंच आता बाई, हा पण नंद्यापेक्षा हा चांगला आहे. हा पण होतकरू आहे, कष्टाळू आहे, पैसे कमवतो. ह्याच्यासाठी पण मुलगी बघा पाहिजे. आता निल्याचं कधी ठरलं होतं? नंदा तरी आलता माझ्याकडं, आता आला पण नव्हता. माझा नाही विषय काय. पण हा पण लग्नाचाच आहे ना. आपण त्याचं राहू द्या, नंद्याला शब्द दिलाय त्याचं बघा आधी. असं कसं त्याचं राहू द्या आणि ह्याचं राहू द्या? ते थांबा नंद- तुम्ही दोघं पण थांबा. हे बघा, तसं मी काही शब्द दिला नाही कोणाला, पण मी आहे ना येणारच होते की ह्यांच्यासाठी स्थळ बघितलं म्हणून. असं पाहिजे. अहो निदान तुम्ही आहे म्हणून मी जर असतो ना आतापर्यंत यांच्या लग्नाचा वार उडून दिला असता. हा, त्याच्याही पोराचे लग्न केले असते म्हणा की अजून पुढचं. अहो, करेन ना मग तुमच्यासारखा नाहीये मी त्याच्याही चांगला. पोराचे लग्न नाही, केले पण असते. तसं बापची शेट बरं का, तुम्ही ना लय मोठा मनाचा माणूस आहे बरं का. आणि मग स्थळाचं सांगू का राहू द्यायचं? सरपंचीनबाई आपल्याला लग्न आहे ना एकदम साधं करायचं, खर्च बिर्च करायचं नाही आपल्या लग्नातले मोठा. ते पुढं बघू. मी काय म्हणते, बापजी शेठ, नंद्यासाठी आहे ना तुमची ती पुतणी आहे बघा, तिचं स्थळ आहे माझ्या डोक्यात. आणि नीलासाठी तुमची ती भाची आली नव्हती का दिवाळीत, हा. भारी पोरगी, मला तर जाम पसंत आहे. अहो तिच्या सोबत लग्न लावून देऊ. अहो तुम्हाला माहिती का, वकील आहे ती, तिला वकील नवरा पाहिजे. ह्याच्याशी कशाला लग्न करा ती? अरे सरपंचीनबाई माझी बाची सुद्धा इंजिनियर आहे, ती सुद्धा एखादा चांगला शिकलेला इंजिनियर बघेन, याच्याबरोबर काय लग्न करेन ती? अहो, मग आता पोरी कुठं आणायच्या? आता काय बनवायच्या का मी घरी? असे स्थळ बघावं लागतात आणि लग्न करावं लागतात. नाही 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 जे काय नाही, जमणार नाही बघा ते तुमचं हा, तुम्ही हा, आता हा. ये ना बघ रे तू बघा तुम्ही तुमचं बघून घ्या. चला. अहो, पण बघितलं का, स्वतःच्या नात्यातली पोरगी करायचं म्हणलं तर कसे पळून गेले आणि दुसऱ्यांच्या पोरीवर नजरा ठेवतात. अशी तर येत याय ना, अशा लोकांमुळेच महाराष्ट्रातील पोरं आहे ना रखडलीत लग्न वाचून. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही फक्त विचारू नका हो की लग्न कधी करताय, लग्न कधी करताय. आमच्याकडे स्थळ आहे असं म्हणा, तेव्हा कुठे ह्या पोरांची लग्न होती. नांद्या चल, तू हेल्पटासाठीच आलाय, तुझं काय लग्न होत नसते, चल तू आपलं. फुकट मारलंय नंद्याने मला. बरं जाऊ द्या, काही काम आहेत का आता पुढची बघा बरं. हाय ग्रामपंचायती थोडी काम आता. फाईल घेऊन काय फिरत असता सारखी, बघू द्या.